गाइस क्या ही बोले, मम्मी आई है दुबई से और दुबई से आया है मेरा दोस्त. पक्का पिसळलो होतो मी, पक्का पिसळलो होतो. सगळ्यांसाठी काय ना काय आणलंय आणि मी बोललो माझ्यासाठी काय, तर माझ्याकडे मँगो आणि मँगो दुबईवरून मला. पोरांसाठी काय परफ्यूम आणलेत, कोणा कॉस्मेटिक्स आणलेत, बाबांना स्टॉक आणलाय. माझ्यासाठी काय नाही, तुला बोलतो मँगो. असा पिसाळलो क्याही बोले. आणि तुम्हाला दाखवतो मी अवतार बदलतो, मला आंघोळ करतो आणि तुम्हाला दाखवतो क्या लाया है मेरे लिए. लव यू मम्मी. तर हेलो गाइज, वेलकम टू आवर चैनल वंस अगेन गाइज. भाई एक्साइटमेंट तो आपको दिख ही रहेगी, चेहरे पे जो ग्लो आया है लाली के लिए, उसका एक रीज़न है क्योंकि भाई अपने को आया है मम्मी की तरफ से एक ज़बरदस्त बढ़िया एकदम क्लासिक A1 A स्टार, जेवढं बोलू तेवढं कमी आहे मित्रांनो. आलेलं एक आपल्याला सरप्राईज गिफ्ट, तो मी तुम्हाला दाखवतो. आणि यस, हा तो आहे सरप्राईज गिफ्ट. कसा आहे का ना विषय. यस यस. तर भाई इसकी स्टोरी अभी तुम जानो अपने आगे के चॅप्टर मतलब कंटिन्यूज आहे आपलं हे, पण ते स्टोरी सांगतो तुम्हाला काय आहे ती हकीकत. मम्मी वगैरे आमचे गेले होते भाई ॲब्रॉडला, कंट्री सांगत नाही, ॲब्रॉडला गेले होते. तिकडनं येताना मी त्यांना एअरपोर्टला रिसीव्ह करायला गेलो. एअरपोर्टला गेल्यानंतर मी प्रत्येक चौकशी केली, मुद्दाम असा लांबून याडाहून पेढा खात होतो. पण माझ्यासाठी काय आणलं विचारायचं होतं मला. मी विचार बाबांसाठी काय आणलं, तर बाबांसाठी भाई जे तुम्ही पहिले बघितलं असणार स्टॉक तो आणलाय. माझ्या मुलींसाठी कॉस्मेटिक वगैरे आणलेले आहेत आणि अजून एक वस्तू आणली आहे, ती पण नंतर आपल्याला डिस्क्लोज करेन मी. वाईफसाठी, सिस्टरसाठी बरंच काय आणलं, सगळ्यांसाठी आणलंय. आणि मग माझ्यासाठी काय आणलंय, तुझ्यासाठी बोलतो मँगो आणलं. मँगो तुझा फेवरेट फ्रूट आहे ना मँगो. मँगो म्हणजे एवढं लांबनं तू आलीस लोकांसाठी, म्हणजे बाकीच्यांसाठी एवढं सगळं काय आणलंस तू आणि मला फक्त मँगो. मी असं पिसाळलो, गाडी अशी मारते गाडी रेमटोत आणली. नंतर आतमध्ये गेलो, फॅमिली बसली होती, चहा पाणी घेतला आम्ही पण. आणि आई बोलते जा जरा आकाश जा जरा मंदिरात पाया पडून ये आपल्या देवघरात. मी सुखरूप आली म्हणून. मी बोललो सुखरूप आली, चल काय बोलला असं आईनी की पाया बिया पडेल. मी गेलो पाया पडायला गेलो, बघतो तर काय बाई हाय, असा मन माझं प्रसन्न झालं की क्याही बोले ना मेरे को, क्या बोलते हो, जन्नत हासिल हो गई असं वाटलेलं आहे. आता आपण इथं करू अनबॉक्सिंग. ॲक्च्युली जे रिच्युअल आहे ॲब्रॉडमधनं बॉक्स वगैरे ओपन करून आणायला लागतो, नाहीतर मग कस्टम्स वगैरेचा लोचा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आता ते आपण टाळलेलं आहे. आता आपण करू आपला हा अनबॉक्सिंग आणि चालू. तर लेट्स गो, कम ऑन. तर गाईज खोलते पहिले, सगळ्यात पहिले बोला जय श्रीराम, कारण कलर पण आपल्याला जय श्रीराम सारखाच. हे बघा ऐका ना भाई, ओ हो भाई खोलाचा का ये इथं लावू दे भाई. एक मिनटं, माझी सवय आहे, मी एक कागदसुद्धा फेकत नाही याच्यातून, कागदसुद्धा फेकत नाही. हे सगळं इथं चिटकून ठेवतो मी माझ्या प्रत्येक बॉक्समध्ये, तुम्ही बघाल. आणि आपला हा फर्स्ट स्टार्ट आहे, मला पण बघायला लागेल कुठून आहे पॉवर बटन. आय होप अरे पॉवर बटन कुठं आहे, याच्यावर होता रे. हां हाच आहे. फर्स्ट टाइम आपला बूट होतंय, फर्स्ट टाइम बूट आहे भाई. लेट्स सी. ओ हो हेलो, और क्या आ रहा है, चिंग चंग भाई. आपल्याला थोड़ा सबर नहीं, ये जाने दो. ये अपने को आना चाहिए इंग्लिश किधर का है, इंडिया किधर है, मेरा इंडिया आई ग, मेरा इंडिया तो नहीं रहे इसमें मालू, इसमें इंडिया ही नहीं है, याच्यात इंडियाच नाही आहे. पण मैं अमेरिका सिलेक्ट करू का, फिजी घाना मालू, याच्यात खरंच इंडिया नाही आहे. हां नेपाळ सगळं आहे. मिस झाला असेल वरती, आय मध्ये असेल. नाही ना, आय हे बघ, इंडोनेशिया आहे, इंडिया आहे, इटली आहे. आई ग मला काय फसवलं का काय, आईला जमलं का नाही आणायला. सर्च नाही ऑप्शन. अरे इथे इंडिया आहे, सिलेक्टेडच आहे भाई, सिलेक्टेडच आहे. बरं काय आहे, आईला जास्त काही माहिती नाही फोन्सबद्दल, तर मला वाटलं काही गडबड नाही व्हायला पाहिजे. बाबा देव पावला, जय श्रीराम भाई. इंडिया ऑलरेडी आहे आपला. यस डिफॉल्ट सब डिफॉल्ट सेटअप विथ अनदर डिवाइस. हे नंतर करू आपण. यूज सिलेक्टेड सेटिंग्स. यस पासवर्ड टाकतो काहीच. तोपर्यंत हे आपलं चालू होतोय, म्हणजे चालू म्हणजे सगळं ते अपडेट घेतोय. तोपर्यंत आपण आपली पुढची प्रोसेस आहे, जो हा सेटअप आहे त्याचा आपण थोडा काय अपडेट करणार आहोत. त्यासाठी आपण मागवलेल्या काही वस्तू त्या आपण पटकन मालूसोबत बसून इन्स्टॉल करू आणि पहिले अनबॉक्स करू आणि मग त्याला असेंबल करून तिकडे इन्स्टॉल करू. चला तर बरं, ते
अगले पड़ाव की ओर, लेट्स गो गाइस. तर आता आपण आलो दुसऱ्या पडावमध्ये, लेवल 2. फाडू का? आई ग सगळ्यात पहिले आलेला आहे बाई. काय आलंय क्रिओची स्लॅब लाईट. यस, म्हणजे आपल्या आता स्ट्रीम होणार आहे झकास. कारण का तोंडावरचा जो अंधार आहे तो जाणार आहे निघून. बाजू आपल्या सेटअपमध्ये ही आपली सेकंड क्रिओ लाईट आहे, सेकंड स्लॅब लाईट. 300 डेजची वॉरंटी सकट, 300 डेज वॉरंटी. ऐक आपला असा रावडी काम आहे भाई, रावडी काम, सब रावडी काम आहे. हे काय आहे, हे आपल्याला काहीची काय गरज नाही, हे सगळं आपलं पाठ आहे. स्टिकरची आपल्याला आवश्यकता नाही. महत्त्वाची वस्तू ही बघा, त्याच्या मागे आलेला आहे आपल्याला बेस प्लेट. आपण अनबॉक्स करू व्यवस्थित एक सेटअप लावू. सो सिम्पल इट इज. जस्ट हे आतमध्ये असं टाकला, इथे एक स्क्रू दिलेला आहे. हे मला पार्ट याच्यासाठी आहे की मी हे ऑलरेडी एक घेतलेली आहे ऑलरेडी. आता ही आपली सेकंड वन आहे. जस्ट थांबा घाई गडबड नका, कुठं पळून जायचं नाही आपल्याला. फसवला. त्याच्यात 4 आहेत. त्याच्यात किती मागे बटणं आहेत? हां, याच्यात पण 4च आहेत. अच्छा ठीक आहे, बरोबर. तर गाईज आता त्याच्यासोबत एक आपला फोन होल्डर पण भेटतोय, पण तो काय आपण लावत नाही आहे. मला त्याची काय आवश्यकता वाटत नाही. आणि या झाल्या बेस. बाकी तो कचरा कचरा आहे. जाने दो भाई, जाने दो. आणि बस इथे गोल गोल राणी इथं पाणी करायचं. आणि हा बस फिट अँड फाईन. हा आपला झालेला आहे एक. आता दुसरा हा आपण डायरेक्ट इन्स्टॉल करून दाखवू, डायरेक्ट सेटअप करून दाखवू. हा एक खतरनाक वस्तू आलेली आहे भाई. थोडा वजन बी आहे, तुम्हाला दिसत नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवतो काय आहे ते. तुम्हाला सांगतो ॲक्च्युली. हे बाहुबलीचे 2 बाहू आहेत. नवीजी ऐका तुम्ही डायलॉग आपला. बाहुबलीचे 2 बाहू आहेत. हां, एक इकडे पकडणार वस्तू, एक इकडे पकडणार. आणि ते वस्तू आहेत आपले 2 भव्य मॉनिटर. यस, तर हे मॉनिटरचे आर्म्स आहेत जे आपण मागवलेले आहेत, जेणेकरून आपली जो सेटअप आहे थोडा क्लास दिसेल. गेम पे आपला कसा पण असू दे, दिखना एकदम बढ़िया होना चाहिए. ये रावडी राठोड. थोडी मेहनत लगी गाईज, चुकले. थोडा ताकदचा विषय होता. तुमच्या समोरच खोललेला आहे पेटारा. मी पण हे पहिल्यांदा आपण करतो इन्स्टॉल. हे आपण लाईफमध्ये कधी केलेलं नाही आहे. मॅन्युअल बुक आहे जिथे मी गो थ्रू करतो एकदा. फायनली आपल्याला दिसणार प्रोडक्ट असा, तो आपण ट्राय करू. रजिस्टर फॉर ॲडिशन. अरे याची तरी काय वॉरंटी घ्यायची, तरी रजिस्टर करू आपण. एक आहे एक वस्तू बघायला गेलं मालू आपल्याला. ऐक दांडका ना, कसला आहे तो. हा माझ्या सेंटरला असेल असा, आणि याला ते हे लागणार असतील. स्क्रूचा विषय. आणि बघ असं पॅकिंग परफेक्टली. हा म्हणजे कुठला स्क्रू कुठं लागेल मॅन्युअल वाचायलाच लागेल आपल्याला. त्याच्यासोबत दिलेलं आहे मॉनिटरचे मागे जो लागेल बेस प्लेट. आपले मॉनिटर कॉम्पॅटिबल आहेत ना आहेत मला काही माहिती नाही. आपला हा मिशन सक्सेसफुल होईल ना होईल मला काहीच माहिती नाही. मालूजी काय बोलते, हो काय सक्सेसफुल होगा ना. ठीक आहे, हे 2 बेस प्लेट आहेत, त्याच्यावर स्क्रू आहेत. पहिले आपण बघून घेऊ काय काय आलं. हे ठेवलं इथे एक. नाही ह्याच्यात काय दिलं आहे, एलिंकी वगैरे दिलेत. अच्छा, हा पण एक विषय काहीतरी आहे. होल्डर वगैरे दिलेले आहेत. ये तो पड के काम करना पडेगा, अभ्यास करायला लागेल इन्स्टॉल करताना. आणि हे ते बाहू आहेत, हे ते बाहू आहेत. अरे डायरेक्ट इन्स्टॉलच आहे ते वाटतं. आहे तो स्पायडरमॅनचा तो नाही, तो कुठला आलता तो रॉबर्ट, तो असं आहे तो. मस्त आहेत ना. आता बघायला लागेल ते ॲक्च्युली बसेल का, कारण आपले मॉनिटर पण मोठे आहेत ना. हां, ओके, हे असं असेल. पण आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एक करायचं वर्टिकल. हां, आणि एक तो वाईडवाला आहे तो सरळ ठेवायचा आहे, बरोबर ना. त्यातलं पण म्हणतो हा दांडा मोठा आहे का. अच्छा, इकडनं फिरला आहे तो असं. हां, हाय हे पण फिरेल ना असं. इथे एलिंकी आहे. आता याची बेस प्लेट एक दिलेली आहे खाली. मी काय टाईट करू का एलिंकी डायरेक्ट. आता आपण हे सगळं पसारा साईड बाय साईड करू. पसारा नाही आहे, पण हे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत. पहिला आपण बेस प्लेट घेऊ लावाला. ही आलेली बेस प्लेट, ही एकच बेस प्लेट असेल. हे असं असेल मालूजी ना. ॲक्च्युली हा आपल्या पोरांचा अभ्यासाचा टेबल होता, त्यांच्या पप्पाने अडपला आहे. रूम पण अडपली, त्यांची रूम अडपली. लय वाईट आहे पप्पा यो. असं लागेल ना. काय आहे, फुकटचा व्हिडिओ असं ताणून ठेवून 30-40 मिनटं 1 तासाचा बनवून मतलब नाही. फक्त स्क्रू लावायचे आहेत मॅन्युअली कसं दिलं आहे तसं याच्यात, आणि डायरेक्ट तो मॉनिटर लावायचा. मी काय बोलतो, सिनेमॅटिक्स बघा डायरेक्ट. नो बडबड, नो बकवास,
ऑनली काहीतरी आहे ना डायरेक्ट तो अनलिमिटेड. कुठला याच्यात राहते समजत नाही मी. 5 वेळा दिवसातून 5 वेळा लाईट गेली. तर गाईज आपला हा स्टँड ते इन्स्टॉल करून झालेला आहे. आता आपण मॉनिटर काढतोय. मॉनिटर याच्यावर असेंबल करतो. त्या अगोदर मॉनिटरच्या मागे लावायचे आपल्याला हे या प्लेट. हे प्लेट असं आहे, असे अडकतील. अरे सोपं आहे, नुसतं अडकवतच आहे का? हा हे आहे ना, हे फिट होईल लॅपटॉप मॉनिटरला. बाकी हे मुव्हेबल असतं, ह्याला फिट बिट करायची गरज नाही. हँड्स बिट कुठून घातले ते केबल. अरे ते ओव्हन होतं ना इथे. काय आपला पहिला मॉनिटर गिटार सारखा. आता हा आपण इन्स्टॉल करणार. पहिल्या मग प्लेट लावायला लागेल. कर्व मॉनिटर आहे, ह्याला आपण फ्लॅट सर्फेस ठेवू शकत नाही. तर असंच हातात पकडतो एक साइड आणि काहीतरी करतो आइडिया. अभी मालूम नहीं मुझे ये प्लेट लगेगा नहीं लगेगा, लेकिन ट्राई करते. बापरे आई ग कपडाच झालं. लफड़ा तो पक्का बड़ा हुआ है. हे निघतंय. ही प्लेट निघेल मार्केट मे बी. ही नाही ना, डायरेक्ट त्याला अटॅचच आहे. कसं काय असेल? आलाच तसा होतो डायरेक्ट. काहीतरी असेल. स्क्रू बी खोला ते सगळं खोलून. इकडे स्क्रू आहे, पण इथे हे पण आहे, स्प्रिंग पण आहे लॉकच्या. तो आयफोन पण अद्याप चालू नाही झाला. हे पण असं आहे. अरे ब्लॉग बनवतो का काय बनवतो यार मी. एक तरी गोष्ट हो. फक्त मालूची पोचते पाहिजे एवढं लांबून आपलं जॉब फते करायला. पण काय आम्ही सगळं खोललंय, तरी पण विषय असा झालाय की आपला हा याच्यात लागत नाही. म्हणून आपला हा मॉनिटरचा काय त्या आर्म्सला लागणार नाही. मग आता काय करू, आपण एक आयडिया करू. हा आर्म असाच ठेवू, त्याचा लावू, आणि जो आपला सेकंड मॉनिटर आहे तो आपण वर्टिकल करणार. मी आपला वर्टिकलच करायचा मेन विषय तो होता, तो करू. आणि तो बघू इन फ्यूचर ये भी चेंज करेंगे. 3 मॉनिटर लगा सकते हैं पीसी, अपने पीसी को. तो इन फ्यूचर 3 मॉनिटर लेंगे. क्या बात करते हैं, सही है बरोबर. तर चला पण आता हे सगळं असेंबल करू परत एकदा, आणि मग तो नंतर जोड़ू आणि अपना सेटअप कंप्लीट करूँ. अपने साथ ऐसा ही होता है रे. बाहर जाए तो पेट्रोल नहीं मिलता है, डीजल नहीं मिलता है, कभी कुछ नहीं मिलता है. घर पे कुछ करो तो ये सामान मंगाया है वो ठीक काम नहीं करता. तो आयफोन आणलाय भाई, तो कधीपासून चालू आहे. अद्याप तो माझा तो काय हेच करतोय, रेकॉर्डिंग काय बोलत ना, डाटा बॅकअपच घेतोय अजून. नाही हो सकता मेरा. गाइस दुआ करो, आपापल्या मंदिरात जाऊन सांगा भाई आका जितेकरांचा भला होऊ दे जरा. प्रत्येक अडचण नको, काहीतरी अडचण निघू दे आमची. गाइस आता एक आपला आशा आहे, हा आपण वर्टिकल लावू म्हणजे काम 25. लेट्स गो बॉयज. एकदम सोपं आहे काम. हे फक्त इकडे स्लाइड करायचं आहे असं आणि बस. आणि हे कसं पण फिरू शकतो. म्हणताय वैसा मालू राहिला. आता टाईट करायला लागेल बस. हा वाला नाही राहिला, तो खाली टेकवलेला म्हणतो राहिला. हा काय खाली टेकलेला, तो हवेत नव्हता तो. बघ ते उचलते ते काय मागून. अरे काय फालतूगिरी यार. हे पण नाही बसते गाईज, हे भी नाही बैठ रहा है. हे आपला अनबॉक्सिंग सक्सेसफुल है का अनसक्सेसफुल है काय माहिती बाबा. तुम्ही बताओ. मेरे क्या अनसक्सेसफुल है, अनसक्सेसफुल है, क्या ही बताना उसमें. तर आता हा काय झाला माहिती का लोचा, तर दांडा अजून वरती गेला तर तो मागून ते दांड्याचं ते हँडचा. पण ते लोड तर नाहीच घेणार, त्याच्यावर काहीतरी जड वस्तू अजून ठेवायला पाहिजे त्या साईडने टेम्पररी. तर आपला मोठा झालेला टायटल फिश एक नंबर पोपट झालेला आहे. ब्लॉगचं टायटल टाका फेल्ड अनबॉक्सिंग. हा आपली तिन्ही अनबॉक्सिंग एक कंप्लीट फेल झाली है. अभी जैसा था वैसा करता है फुर्सत में. इधर ही ब्लॉग एंड करता है. क्या दिखाऊं, रोना धोना मेरा. क्या देखो अभी एक मॉनिटर का लोड नहीं उठा रहा है और दूसरा मॉनिटर लग नहीं रहा है. काय करू गाईज. जरा आपला ब्लॉग फ्लॉप झाला आहे, पण शेवटी कॅमेरा आपला मोबाईल चालू झाला आहे. नोबी मजा करतोय मोबाईल सोबत. आणि कुछ भी हो भाई, संडे हो या मंडे, पेट पूजा रोज करना चाहिए. दिवस कसा पण जाऊ दे, पेट पूजा फर्स्ट. इथेच आपण आता आपला ब्लॉग एंड करू. नाही काय बोलतो नोबी, मोबाईल कसा आहे पण कॅमेरा क्वालिटी भयंकर आहे बाप आहे ना. आता याच्या पुढचे सगळे ब्लॉग आपले येणार 7 Pro Max मॅन. तर आजसाठी बस सायनिंग ऑफ. आका तिथे का टाटा बाय, टेक केअर बाय.